त्यानंतर मी अस्मिता मॅडमला विनंती करतो की आपण आपलं मनोरंजन करावं. अस्मिता विजन न्यूज चॅनल गेले 3 वर्ष सतत गुणवंतांचा सत्कार करणं आणि गुणवंतांना संधी देणं हे कार्य तत्परतेने करत आहे. आणि आज आमच्या चॅनलला शिवरत्न शेटे सर की ज्यांचं पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतात नाव आहे, आज ते आमच्या चॅनलला आलेले आहेत. अस्मिता विजन चॅनलच्या वतीने, अस्मिता विजन चॅनल आणि मनोरमा परिवार या दोन्हीच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. त्याचबरोबर ॲडव्होकेट गायकवाड सर आणि सगळी टीम सतत आज आमचे काही ना काही उपक्रम चालू असतात. आणि शिवरत्न शेटे सरांचं पण वैशिष्ट्य हे आहे की ते सतत उपक्रमशील आहेत, म्हणजे सतत काही ना काही करत असतात. ते आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं कार्य त्यांचं आज आपण बघतो आणि प्रत्येक क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी आजपर्यंत त्यांनी केलेली आहे. आणि त्याचाच आदर करून आयुष मंत्रालयाने त्यांचं आज आयुष मंत्रालयाच्या सदस्यपदी निवड झाली. भारतामध्ये 4 लोकांमध्ये ते एक आहे, म्हणजे संपूर्ण भारतातून 4 जणांची निवड केली गेली आयुष मंत्रालयाकडून आणि त्याच सरांची झाली. हे सरांसाठीच नाही तर अस्मिता विजन त्याचबरोबर सोलापूर सरांसाठी बहुमानाची गोष्ट आहे. मी सरांचं मनपूर्वक अभिनंदन करते, खूप खूप कौतुक करते. आमचे मोठे बंधू म्हणून आम्हाला त्यांचा साथ अभिमान आहे. सरांच्या हातून चांगलं कार्य होत राहावं आणि आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा सोलापूरकरांसाठी, महाराष्ट्रासाठी जे जे काही करता येईल ते सर करणारच आहेत आणि त्या कार्यासाठी पण मी त्यांना शुभेच्छा देते. अस्मिता विजनच्या सर्व संचालक, संपादक, सर्व डायरेक्टर्स आणि खरं म्हणजे माननीय ॲडव्होकेट गायकवाड साहेब, अस्मिताताई यांनी अत्यंत कुटुंबवत्सलतेने निमंत्रण दिलं आणि मला इथे आनंद होतो. काही मला जेव्हा जेव्हा बोलवलं तेव्हा मी इथे आलोच आहे, कारण एक आत्मीयता आहे, ममत्व आहे. इथे येत असताना कुठंतरी कुटुंबवत्सलता, माझ्या कुटुंबातला सन्मान आहे. आणि आज या सर्व परिवारांनी, अस्मिता परिवारांनी मला इथं बोलवलं. वर्धापन दिनाच्याही प्रत्येक वेळी कार्यक्रमाला आलोय. पुन्हा एकदा अस्मिता विजनला माझ्या शुभेच्छा. एक चांगलं वार्तांकन आणि गुणवत्तेचं वार्तांकन, खरं म्हणजे एकदम आपलं न्यूज चॅनल तसं तरुण आहे, परंतु आज बऱ्यापैकी सर्वांना आवडणारं वार्तांकन, खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रबोधनाचे कार्यक्रम सोलापूर आणि अनेक ठिकाणी आपण प्रसारित करत असतात. सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आयुष मंत्रालयाने जी माननीय केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक साहेबांनी भारतातल्या 4 लोकांची जी निवड केली, त्यातनं सोलापूरचं प्रतिनिधित्व म्हणण्यापेक्षा भारताचं प्रतिनिधित्व आणि सोलापूरकरांचा आवाज देशाच्या आयुर्वेदाच्या आरोग्यविषयक पॉलिसीमध्ये आपल्याला कुठेतरी उतराई होण्याची संधी आहे. आणि निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आचरण करता शिवभक्त म्हणून ही भूमिका आपल्या सर्वांना सार्थ वाटेल अशीच राहील. मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद प्रकट करतो सर्व अस्मिता परिवाराचा. धन्यवाद. दर्शको नमस्कार. विशेष मुलाखतींच्या या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. दर्शको, आजच्या या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत सोलापुरातले आपल्या सर्वांचे लाडके, आपला स्वाभिमान डॉक्टर शिवरत्न शेटे सरांना. दर्शको, खेड्यापासून ते अगदी ऐतिहासिक शनिवारवाड्यापर्यंत ज्यांनी व्यासपीठ गाजवलं, शिवव्याख्याते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची ओळख आहे, असे डॉक्टर शिवरत्न शेटे सरांची आनंदाची बातमी आपल्या सर्वांना मिळालेली आहे. ते म्हणजे आयुर्वेद क्षेत्रातील योगदान आणि या ज्ञानाचा देशातील आरोग्यासाठी होणारा फायदा आणि या फायद्याचा उपयोग भारत सरकारला व्हावा म्हणून आयुष मंत्रालयातील आयुष्यमंत्री माननीय श्रीपाद नाईक यांनी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत म्हणजे एकंदरीत 4 जणांची या समितीमध्ये नियुक्ती केली होती संपूर्ण देशातून. आणि यामध्ये आपल्या सोलापूरचे डॉक्टर शिवरत्न शेटे सरांची निवड झालेली आहे. अर्थातच ही निवड आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. तेव्हा सर्वप्रथम अस्मिता विजन परिवाराच्या वतीने शिवरत्न शेटे सरांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि कौतुकही करतो आणि अभिनंदनही करतो. खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सरांचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि इथपर्यंत सर कशा पद्धतीनं पोहोचले आणि त्यांचा यानंतरचा प्रवास आयुर्वेद क्षेत्रामध्ये कसा होणार आहे याविषयी आपण आता गप्पा मारणार आहोत. सर, सुरुवातीलाच पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपला धन्यवाद करतो. हा प्रवास तुमचा जाणून घ्यायला आवडेल. आयुर्वेद क्षेत्रामध्ये आमच्यासारखे असे हजारो लाखो तरुण आहेत ज्यांना या क्षेत्राविषयी किंबहुना माहिती नसेल, तर आम्हाला दर्शकांना याविषयी जाणून घ्यायला आवडेल. खरं म्हणजे जगामधली सर्वात प्राचीन चिकित्सा पद्धती, जगामध्ये
आज जो प्रभाव आहे ॲलोपॅथीचा, त्या ॲलोपॅथीचे जनक हिपोक्रेटस सुद्धा या हिंदुस्थानमध्ये तक्षशिला नालंदा विद्यापीठात आल्याचा उल्लेख त्यांनी करून ठेवलेला आहे. त्यामुळं मॉडर्न सिस्टम ऑफ मेडिसिन जन्माला आली, पण त्याचा बेस इथं ते आयुर्वेदाच्या अभ्यासाला आल्याची नोंद त्यांनी करून ठेवलेली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी या देशामध्ये झालेली आहे. त्यामुळे सर्जरीपासून ते अष्टांग आयुर्वेद 8 प्रकारचे वेगवेगळे सुपर स्पेशालिटी, जसं आज पीडियाट्रिशियन बालरोग तज्ज्ञ आहे, MD मेडिसिन आहे, MS सर्जन, ENT, त्या पद्धतीचे आयुर्वेदात त्या काळामध्ये अष्टांग आयुर्वेद या नावाने, म्हणजे देअर वेर 8 सुपर स्पेशालिटी विंग्स इन आयुर्वेदा. इव्हन फॉरेन्सिक सायन्स सुद्धा, अगद चिकित्सा ज्याला आम्ही म्हणतो, आज म्हणजे त्या काळामध्ये ह्या वेगवेगळ्या परंपरा होत्या. सुश्रुतांची परंपरा ही सर्जरी परंपरा होती. म्हणजे आचार्य सुश्रुतांकडे जर तुम्हाला आजच्या भाषेत सांगतो की प्रॅक्टिसला राहायचं असेल, त्यांचं शिष्यत्व पत्करायचं असेल, तर अशा वैद्यांनी जावं ज्यांना सर्जरी करायची आहे, त्यात इंटरेस्ट आहे, ज्यांना आवड नाही, आणि मेडिसिनमध्ये ते चरक परंपरेमध्ये जायचे. म्हणजे भारतामधल्या सगळ्या प्राचीन शास्त्रामध्ये 8 वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटी त्या काळापासून होत्या. राहिला प्रश्न आयुर्वेदाच्या परिणामकारकतेचा, तर इंग्रज येण्याच्या अगोदर हीच पॅथी प्रभावशाली होती. पण इंग्रज आल्यानंतर केमिकल्स आणि त्यांच्या ॲलोपॅथीचा, अर्थात त्यांचा तो स्वार्थ होता, आणि मग या नीतीप्रमाणे आयुर्वेद हळूहळू काम करतं वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या चुकीच्या प्रचारामुळे आयुर्वेद मागं पडला दुर्दैवानं. तरी सुद्धा आता जगाला परत आयुर्वेदाची किंमत कळायला लागली. आज वर्ल्डमधून लोक केरळमध्ये येतात, वेगवेगळ्या राज्यामध्ये येतात. खास करून केरळचा मी उल्लेख यासाठी करेल की केरळचं मेडिकल टुरिझम, त्यातली त्यात आयुर्वेदाचं, हे जगाला भुरळ घालणारं आहे. अनेक आजारांना जिथे जगामध्ये ज्याला आपण म्हणू की उपचार केल्यानंतर हे प्रतिसाद मिळाला नाही, असे अनेक दुर्धर आजाराचे पेशंट केरळमध्ये येतात आयुर्वेद चिकित्सेसाठी. मला असं वाटतं की या देशातील या पॅथीचा विजय, म्हणजे तिथे निदान. हो हो हो. सर, ही जी समिती होती, श्रीपाद नाईक यांनी जी आपली जी निवड केली आहे, ही निवड प्रक्रिया कशी होती? नाही, कसं आहे आता, ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2014ला केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर एक आयुर्वेदाला हिंदुस्थानमध्ये एक ज्याला आपण म्हणू की राजासारखा सन्मान मिळाला पाहिजे, म्हणजे त्या उंचीवरती या देशातली पॅथी आहे. आणि म्हणून त्यांनी आयुष मंत्रालयाची स्थापना केली. तर आयुष हे मराठी नाव नाही, अजून लोकांचं कन्फ्युजन आहे. मुळात हे इंग्रजी नाव आहे. A फॉर आयुर्वेदा, Y फॉर योग, U फॉर युनानी, S फॉर सिद्ध, आणि H फॉर होमिओपॅथी, असं आयुष. हे मराठी नाव नाही, हे इंग्रजी नावाच्या अध्यक्षरावरनं आयुष तयार झालेलं आहे. आणि या सगळ्या ॲलोपॅथी सोडून असणाऱ्या पर्यायी चिकित्सेकडे लक्ष देता यावं, देशामध्ये त्याचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र पोर्टफोलिओ, स्वतंत्र मंत्री, ही निर्मिती मात्र या सरकारने केली. आणि आयुष मंत्रालय स्वतंत्र स्थापलं, त्याचं बजेट असेल, त्याची सगळ्या वेगवेगळ्या योजना असतील, आणि त्याचे मंत्री माननीय श्रीपादजी नाईक, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, गोव्यामधनं ते सलग खासदार आहेत, त्यांच्यावरती ही धुरा सोपवली आणि त्यांनी सक्षमपणे पार पाडली, आज पार पाडत आहेत ते. तर त्याच्यामध्ये त्यांचं एक स्वप्न होतं माननीय पंतप्रधानांचं आणि आयुष मंत्री माननीय नाईक साहेबांचं, की जसं ॲलोपॅथीच्या क्षेत्रामध्ये टोलेजंग हॉस्पिटल्स आहेत किंवा सुपर स्पेशालिटी ज्याला आपण एम्स म्हणतो, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, एम्समध्ये ॲडमिट झाल्यानंतर अगदी पंतप्रधान राष्ट्रपतीपासून सगळे एम्स दिल्लीमध्ये ॲडमिट होतात. तर माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांचं एक स्वप्न होतं की एम्सच्या धर्तीवरती तोलामोलाची सुपर स्पेशालिटी आयुर्वेदाची हॉस्पिटल निर्माण व्हावीत. आणि मला सांगायला आनंद होईल की दिल्लीमध्ये हे हॉस्पिटल सुरू झालंय, सुपर स्पेशालिटी एम्सच्या धर्तीवरती, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा. आणि ही ऑटोनॉमस बॉडी आहे, म्हणजे स्वायत्त, आणि त्याला घटनात्मक आधार आहे. स्वायत्त जनरली असं होत नाही. MPSC UPSC स्वायत्त आहे, रिझर्व्ह बँक स्वायत्त आहे. तर ही स्वायत्तता आहे, ही जी ऑटोनॉमी ही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाला दिली. आणि त्याच्यावरती 18 लोक
हे गव्हर्निंग बॉडीमध्ये, जनरल बॉडीमध्ये असतात, गव्हर्निंग बॉडीमध्ये. त्यापैकी 14 हे एक्स ऑफिशियो असतात, म्हणजे जॉईंट सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी, डायरेक्टर ऑफ आयुर्वेदा, आणि 4 असतात की देश पातळीवरती नामनियुक्त सदस्य असतात. माननीय केंद्रीय मंत्री हे याचे चेअरमन आहेत. आणि त्या 4 सदस्यांमधून पद्मभूषण असलेले वैद्य त्रिगुणाजींची निवड झाली. दुसरे म्हणजे वैद्य विजय डोईफोडे, जे फॅकल्टी डीन ऑफ आयुर्वेदा पुणे विद्यापीठातले आहेत, आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे ते सर्वेसर्वा आहेत. तिसऱ्या पद्मा श्रीवास्तव, ज्या स्वतः युरोलॉजिस्ट आहेत. आणि चौथी निवड सुदैवानं देशपातळीवरती माझी करण्यात आली. आणि याच्यामध्ये एक आहे की याचा आनंद असा झाला की आपण आयुर्वेदाचं आपलं जे ज्ञान आहे हे आपण देशाच्या पॉलिसी मॅटरमध्ये, धोरणात्मक निर्णय आयुर्वेदाच्या बाबतीत घेत असताना आपली मतं तिथं मांडू शकतो दिल्लीच्या व्यासपीठावरती, भारताच्या राजधानीमध्ये. तर निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांची एक आचार आपल्या रक्तामध्ये आहेत आणि म्हणून ताकदीनं आपण तिथे आयुर्वेदाची भूमिका मांडणार. आणि चांगल्या पद्धतीनं हो, डेफिनेट. आणि खूप साऱ्या योजना आहेत डोक्यामध्ये की आयुर्वेद घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, गावागावात पोहोचला पाहिजे. आणि सरकार हजारो कोटी रुपयाचं खर्च करतं आजार झाल्यानंतर त्यांना दुरुस्त करण्यासाठी. तर माझी संकल्पना अशी आहे की आजारी पडूच नाही यासाठी आपल्याला किती टक्क्यांनी आजार कमी करता येतील. आणि आयुर्वेदाची मूळ संकल्पना ती आहे, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे आयुर्वेद मुळात सांगते की मूळ संकल्पना, प्रयोजन काय आयुर्वेदाचं हे लिहिलेलं आहे ग्रंथामध्ये. स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ म्हणजे द पर्सन हु इज ऑलरेडी हेल्दी टू मेंटेन द हेल्थ ऑफ दॅट पर्सन. एखादा व्यक्ती जर निरोगी आहे तर त्याचं निरोगीत्व जपणं हे पहिलं आहे, म्हणजे ट्रीटमेंट करणं पहिलं नाहीये. म्हणजे निरोगीत्व जपणं महत्त्वाचं, प्रिव्हेन्शनच सांगितलं आयुर्वेदामध्ये. आणि दुसरं तत्व आहे आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे समजा यानंतरही कुणी आजारी पडलं तर त्यानंतर त्याचा उपचार, त्याचा विकार प्रशमन करण्याची चिकित्सा तुम्ही द्या. पण पहिली प्रायोरिटी, पहिलं प्रयोजन आहे स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे ऑलरेडी जे हेल्दी आहेत त्यांचं हेल्थ मेंटेन करणं. मला असं वाटतं की आयुर्वेदाची ही संकल्पना खेड्यापाड्यापर्यंत कशा पद्धतीने राबवता येईल आणि आजाराचं प्रमाणच कमी करता येईल. मला असं वाटतं की हे खऱ्या अर्थानं निरोगी आणि निरामय भारत निर्माण होण्यासाठी हो महत्वाचं ठरेल. खरं तर आता अचानकच हे ओढवलेलं कोविड-19चं संकट राज्यासह संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये देखील आहे. या सिच्युएशनमध्ये, या कालावधीमध्ये आयुर्वेदाकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन आहे नेमका? आता लोकांचा पॉझिटिव्ह इतका चांगला झालेला आहे की ॲलोपॅथीच्या जगतामध्ये आजही रेमडेसिवीर पासून, इंटरफेरॉन पासून ते अनेक इंजेक्शन्स या कोविडच्या याच्यामध्ये, म्हणजे दुर्दैवानं त्याचा काळा बाजार झाला. 5,000ची इंजेक्शन 30-30 हजारापर्यंत, 20-20 हजारापर्यंत दुर्दैवानं रुग्ण नाडल्या गेले. लाखोंमध्ये त्याची बिलं झाली आणि अशा ह्याच्यामध्ये बऱ्याच मृत्यूचाही दर तेवढाच वाढला. आणि आता तर WHO सांगितलं की अनेक हे प्रभावी ठरत नाही आहेत म्हणून. त्या पार्श्वभूमीवरती आयुर्वेदाच्या चिकित्सकांकडे, मग ते पुणे असेल, मुंबई असेल, सर्व ठिकाणी कोविडचे पेशंट तेव्हाही आमच्याकडे आले. 6 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री माननीय हर्षवर्धन साहेबांनी आयुर्वेदाला अधिकृत परवानगी दिली कोविड मॅनेजमेंटमध्ये, अधिकृतपणे केंद्रीय मंत्र्यांनी. पण त्याच्या अगोदर आलेल्या रुग्णांना आम्ही परत जा म्हणू शकत नव्हतो ना. आपल्याकडे आलेला कुठलाही रुग्ण असेल तर त्याची ट्रीटमेंट करणं आमचं कर्तव्य आहे. नोटिफिकेशन वगैरे नंतरचा भाग आहे, आम्हाला वाचवणं एवढं कळतंय. मग तेव्हापासून आम्ही जी काही उपचार केला अनेक लोकांवरती, आणि मला सांगायला आनंद मिळतो की अनेक लोकांनी इतका चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला की 6-6, 8-8 दिवसामध्ये लोक निगेटिव्ह झाले, कोविड पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाले. मला म्हणजे निसंशयपणे सांगायला मला हरकत नाही, माननीय मंत्री बच्चू कडूंनी सुद्धा उपचार घेतला, आयुर्वेदाचाच घेतला. आणि त्यांनी मुलाखतीत पण सांगितलं पूर्णपणे, त्यांचे 11 लोक आणि पूर्णपणे आयुर्वेदाची इथून उपचार, इथून औषधं द्यायची. औषधाचे आमदार आहेत अभिमन्यू पवार, त्यांनी सुद्धा अनेक लोकांनी घेतला उपचार. म्हणजे एकंदरीत आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन हो डेफिनेटली. आणि खरं तर आता विशेष मंत्रालय यासाठी जर नियुक्ती करण्यात आलेली असेल तर अर्थातच आयुर्वेदाचा जो प्रवास आहे यानंतरचा खूपच चांगल्या पद्धतीने होणार, का हरकत नाही. निश्चित आपण प्रयत्न करणार, अंमलबजावणी त्यांच्या हातामध्ये, मानणं आपल्याकडे. मी तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे येतो सर. खरं तर आयुर्वेदिक क्षेत्र तुमचं जे आहे त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण शिवव्याख्याते सुद्धा आहात. अनेक हजारो व्याख्यानं तुम्ही महाराष्ट्रभर देताय आणि आमच्यासारख्या तरुणांचे तुम्ही हृदयस्थानी आहात. त्याबद्दल आयुर्वेद क्षेत्र आणि हे जे काही तुमची आवड आहे त्याचबरोबर तुम्ही हिवाळी मोहीम असेल,
जे किल्ले तुम्ही हो. आमच्यासारख्या युवकांना घेऊन जाताय चढाईसाठी आणि तिथे व्याख्यानं देताय, हे सगळं याची सांगड कशा पद्धतीने तुम्ही घालताय? कसं आहे, शिवचरित्र माझा श्वास आहे, माझं आचरण आहे, माझी संस्कृती आहे आणि माझ्या व्याख्यानात प्रत्येक ठिकाणी हे माझं शाश्वत वाक्य आहे. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर महाराष्ट्रातला कुठलाही माणूस स्क्रीन न बघता डॉक्टर शिवरत्न शेटे बोलतात हे ठामपणे सांगतात. मी विज्ञानवादी आहे, पुरोगामी आहे, हे शाश्वत सत्य आहे. पण तरी सुद्धा काही बाबतीत उत्तरच भेटत नाही, तिथे प्रारब्ध मानावं लागतं. तिथे बुद्धिप्रामाण्यवाद विज्ञानवाद ही चालत नाही. आणि म्हणून मी माझा साधा सवाल आहे, जे कोणी हे आहेत, हा योगायोग नाही आहे. एवढ्या मोठ्या आकाशगंगा आहेत, द गॅलेक्सीज, त्याच्यात पृथ्वीसारखा छोटा ग्रह, त्यात 190 देश. का तुमचा माझा जन्म आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये झाला नाही? जन्म घालायचाच होता नियंत्रणित, तर मानव नावाच्या प्राण्यात घालायचा, तर न्यूझीलंडमध्ये का नाही, ऑस्ट्रेलियात का नाही, का अमेरिकेमध्ये नाही? मग जन्म एवढ्या मोठ्या देशामध्ये, एवढ्या पृथ्वीवरती एवढी देश असताना जन्म हिंदुस्थानमध्ये होणं, आणि हिंदुस्थानात बिहार, आसाम पासून झारखंड पर्यंत एवढी राज्य आहेत, या सगळ्या राज्यांमधून छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जन्म होणं, मी नेहमी म्हणत असतो की 7 जन्माची पुण्याई लागते. हो, नक्कीच. इथं मराठी मातीमध्ये जन्म. आणि माझं एक दुसरं शाश्वत वाक्य आहे, तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आला असाल तर तुम्ही कोणीही असा, कुठल्याही जातीचे असा, जात धर्म पंथ प्रांत या पलीकडचा विषय छत्रपती शिवाजी महाराज आहे. हा कुठल्या संकुचित विचारसरणीचा नाही, एखादा जातीचा नाही, धर्माचा नाही, प्रांताचा नाही, हा जगाला दिशा देणारा विचार आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्या पलीकडे की हा विचार लोकांना समजला पाहिजे. हो ना, शिवाजी महाराजांचे नावांचे वापर करणारे हजारो आहेत, परंतु त्यांचे आचार विचार सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं तुमचं जे कार्य आहे, खरंच ते उल्लेखनीय आणि आमच्यासारख्या तरुणांसाठी अभिमानास्पद असे आहे. खरं तर तुम्ही अनेक मोहिमांमध्ये, तुमच्यासोबत आमच्यासारखे लाखो तरुण असतात. आता खरं तर कोविड-19च्या या संकटामुळे तुमच्या मोहिमा देखील ठप्प झालेल्या आहेत काही काळासाठी. जाता तुम्हाला विचारायला आवडेल की सामान्य नागरिकांची काय जबाबदारी आहे, कोविड-19 पसरू नये किंवा मोठी लाट घेऊ नये यासाठी नागरिकांनी कशा पद्धतीने सतर्कता बाळगावी आणि यासाठी आयुर्वेदाचा कशा पद्धतीने उपयोग करून घ्यावा? आता नागरिकांनी तर कसंही सांगतो, सतर्कता इतकं सरकार खर्च करतंय. म्हणजे अमिताभ बच्चनचा व्हॉइस दिला आता, अगोदर कुणाचा होता माहिती नाही, परंतु कोणाला कॉल लावला तर पहिल्यांदा अर्धा 1 मिनिट ती प्रबोधन ऐकावं लागतं. त्यानंतरही लोक बिना मास्कचे हे करतात. हा, त्याच्यानंतर सुद्धा लोकांचे रस्त्यावर थुंकणं थांबलं नाही, मी माझ्या डोळ्याने बघितलंय. 40% लोक मास्क वापरत नाहीत, लोकांचं थुंकण्याचं असं चालू आहे. मला वैयक्तिक असं म्हणायचं की आता किमान कोविडच्या निमित्ताने आपल्याला एक शिस्त जडू द्या की हा देश माझा आहे. सिंगापूर, जपानचे गोडवे गात असताना इथल्या स्वच्छतेबद्दल मी माझ्या देशात रस्त्यावर थुंकणार नाही, का संकल्प करत नाहीत लोक? कोविडच्या निमित्ताने आता तरी करायला पाहिजे. आणि मास्कचा चुकीचा वापर हा एक महत्वाचा भाग आहे. काय होते, मी याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवला होता की लोक मास्क वापरतायत पण चुकीच्या पद्धतीच्या मास्क वापरामुळे कोरोना पसरतोय. मी स्वतंत्र पोस्ट पण केली होती. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की याला 10 वेळा हात लावणं. आता टीव्हीचा बूम आला तर सगळे नेते, राजकीय नेते, पक्ष, याला काही अपवाद नाही, सगळ्या पक्षाचे सर्व नेते, टीव्हीचा एखादा चॅनलचा पत्रकार आला बूम घेऊन, ते शटर ओढल्यासारखं खाली ओढतात याला आणि बोलायला लागतात. सवाल साधा आहे, मी घरापासून इथपर्यंत आलो, दुर्दैवानं कुणाचे जर ड्रॉपलेट उडाले असतील, कोरोनाचे असतील, टीबीचे असतील, तर ते अडवले कोणी, तर यांनी अडवले, इथे अडवले. याला मी जर 10 वेळा हात लावला तर माझ्या हातावरती ते जंतू हे हात जिथं जिथं लावेल तिथे तिथे कोरोना. मुळात वापरण्याची पद्धत, फक्त हे वापरून चालत नाही, तर 10 वेळाला हात लावून चालत नाही. म्हणजे आपण घरी गेल्यानंतर फक्त हे नॉट काढणे आणि बकेटमध्ये टाकणे, हेच लोकांना माझं आव्हान होतं. त्याच्यावर मी प्रबोधन पण केलं स्वतंत्रपणे की चुकीच्या बरं मास्क वापरला पाहिजे असं नव्हे, रुमाल सुद्धा तुम्ही 4 पदरी तुम्ही घेऊन स्वच्छ रुमाल बांधू शकता ना, 4 पदरी रुमाल स्वच्छ धुतलेला. बरं, याच्यात मी एक सांगितलं की रुमाल बांधताना नाकाकडची बाजू पेनाने खून करून बांधा, कारण तुम्ही जेवायला बसलाय, रुमाल काढून ठेवला आणि पुन्हा बाहेरची बाजू पुन्हा दुपारनंतर नाकाला, म्हणजे अख्खे जंतू पुन्हा नाकामध्ये आतमध्ये. तर मी इतक्या छोट्या बारकाव्याने प्रबोधन केलेले, माझे व्हिडिओज अनेक माझ्या पोस्ट माझ्या फेसबुक लाईव्ह मधनं मी दिलेले आहेत की इतक्या बारकाव्याने, कारण याला सूक्ष्म निरीक्षण म्हणतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन होतं, मायक्रो ऑब्झर्वेशन. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींनी मी लोकांना प्रबोधन केलं की विकतचे मास्क घेऊ नका. कोणी सांगितलं?
साधा रुमाल तुम्ही स्वच्छ धुवा. फक्त एकच आहे की नाकाकडची बाजू पेनाने, कारण एक्सटर्नल आणि इंटरनल कळत नाही स्कार्फला रुमालाला. आलं पाहिजे. जेव्हा आपण वेअर करतो त्यावेळेस तर छोट्या गोष्टी आहेत टाळण्यासाठी. खरं तर मुख्यमंत्र्यांनी आपले आदरणीय उद्धव ठाकरेजींनी सुद्धा याविषयी मास्क हा एकमेव उपाय आहे संसर्ग रोखण्यासाठीचा, त्यांनी देखील उल्लेख केला होता. खरं तर आपण वेळात वेळ काढून आपल्या व्यस्त जीवनशैलीतून आपण इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी आयुष मंत्रालयामध्ये ज्या काही तुमची निवड झालेली आहे त्यासाठी तुमच्या पुढील कार्यासाठी अस्मिता विजयच्या परिवाराच्या वतीने आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.